विजयनगरमध्ये केशव धोबी त्याचं गाढव मुन्ना सोबत राहत होता. अरे काय झालं, का ओरडतोयस धून धून? काय झालं? अरे सांगू शकत नव्हतास धून धून? तू बोलू शकला असतास तर बरं झालं असतं धून धून. मुन्ना फक्त केशवचं गाढवच नाही, तो त्याचं कुटुंबही होतं आणि मित्र सुद्धा. मुन्ना, तू गाढव नाही, माझ्यासारखा माणूस असतास तर मी तुझ्याशी गप्पा मारू शकलो असतो धून धून. एक दिवस उडंकाच्या घरासमोरून जाताना केशवने ऐकलं, मी तुला गाढवापासून माणूस बनवलं आणि तू माझ्याशीच वाट घालतोयस. चल निघ इथून, पायी पायी जोडून. उडंका तर त्याच्या नोकराला रागवत होता, पण केशवला तर काहीतरी वेगळंच वाटलं. याने तर खरंच गाढवाला माणूस बनवलं धून धून. चल ये माझ्यासोबत. बास मग काय होतं, तो सुद्धा पोहोचला उडंकाकडे. उडंका, अरे उडंका भाऊ कुठे आहेस धून धून? बोला, काय काम आहे? तुम्ही तर खूप मोठी व्यक्ती आहात उडंका भाऊ धून धून. आज मला समजलं. असं काय केलं मी, पायी पायी जोडून? अरे हाच तर मोठेपणा आहे तुमचा धून धून. चमत्कार करूनही भोळे बनतात धून धून. माझा मुन्ना, बास माझ्या मुन्नाला पण माणूस बनवा धून धून. याला माणूस नाही म्हणू नका, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुम्ही गाढवाला माणूस बनवलंय, त्याच्याशी तुम्ही बोलत सुद्धा होता. या कामासाठी मी तुम्हाला नाणी देईन धून धून. आधी तर उडंकाचा त्याच्या कानांवर विश्वास नाही बसला, पण मग त्याचं डोकं चाललं. मी आताच एका नोकराला पण कामावरून काढून टाकलं आहे. हे मजबूत गाढव माझ्या खूप कामी येऊ शकतं. ठीक आहे, माणूस बनून जाईल, पण थोडा वेळ लागेल. ह्याला माझ्यासारखा चांगला माणूस बनवा उडंका भाऊ. येतो. जे उडंका भाऊ सांगतील ते ऐक. अरे वा वा वा, फुकटात माझं काम करायला गाढव पण मिळाला आणि नाणी सुद्धा. केशवचं गाढव हुशार होतं. जसं केशव म्हणाला होता तसं तो उडंकाचं म्हणणं ऐकत राहिला. केशवचा गाढव खूप लवकर काम शिकला. हे घ्या तुमचं सामान, चला माझी काढा नाणी. चल. नाणी. आज खूप काम आहे, पण मी सोबत नाही येऊ शकत मुन्ना. हे तुला धान्य बाजारात पोचवायचं आहे. आला माझा वाघ. अरे वा वा वा. अरे वा, तू तर खूपच हुशार आहेस. पण एक नंबरचा मूर्ख होता तुझा तो मालक केशव. सगळ्यात आधी तर मुन्नाला विचारीन तुला माणूस बनून कसं वाटतंय धून धून.
नाही नाही, जुनी आठवण कशाला काढून देऊ. गाढव बनणं कोणाला आवडतं धोन धोन. अरे असा एकटा कुणाशी बडबडतोयस केशव? आणि 1 महिना झाला तुझा गाढवही दिसला नाही रे. काय महिन्याभरापासून? हो. 1 महिना झाला माझ्या मुन्नाला उडणकाकडे. हम्म. उडणका, ओ उडणका, अरे कुठे आहेस भाऊ धून धून? उडंकाला समजलं की केशव त्याच्या मुन्नाला घ्यायला आलाय, पण त्याच्या एवढ्या कामाचं गाढव तो परत कसं देणार. माझा मुन्ना कुठे आहे? बाजारात नाही भेटला. आजकाल शालींची गाडी लावतोय. अरे त्याने स्वतःचं दुकान पण उघडलं धून धून. हं? खूप हुशार माणूस बनलाय तो. पानवाल्याच्या शेजारीच गाडी लावतो तो. तर केशव निघाला त्याच्या मुन्नाला भेटायला. घ्या घ्या चादर रंगीबेरंगी मखमली चादर घ्या. घ्या घ्या चादर घ्या. नक्षीकाम केलेली चादर. वा मुन्ना वा, किती बदलला आहेस तू धून धून. हं? अरे कोण मुन्ना? कुणाचा मुन्ना? मी दिनू आहे. दिनू, तू काम आणि नाव दोन्ही बदललेस धून धून. चल हे सोड आणि हे उचल धून धून. केशव हे मानायला तयारच नव्हता की हा त्याचा मुन्ना नाही तर दिनू आहे. अरे तू तर मागेच लागलाय. अरे मुन्ना, माझं म्हणणं तरी आहे. अरे मुन्ना, कुठे पळतोयस? थांब. अरे मुन्ना थांब तरी. मुन्ना थांब. अरे कुठे गेला माझा मुन्ना? मुन्ना. हा. अरे सापडला. मला सोड सोड मला. हं? अरे कुठे चालला आहेस मुन्ना? तेव्हा इतर लोकही गोळा झाले. सगळ्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं तर स्वतःच हसूच रोखू शकले नाही. अरे केशव, तुला उडंकाने गाढव बनवलं रे. अरे हा दिनू आहे जो आधी उडंकाकडे काम करत होता. असं कुणी गाढव माणूस बनू शकतं का रे? उडंकाने केशवला मूर्ख बनवलंय. या गोष्टीमुळे त्याला खूप राग आला. उडणका! उडणका नाही सोडणार. मी माझ्या मुन्नाला माणूस बनवायला सांगितलं होतं. तू मला तुझ्या बोलण्याने गाढव बनवलंस धून धून. अरे नाही नाही नाही, माझं म्हणणं तर आहे. अरे थांब थांब थांब. अरे माझा तराजू खराब होईल रे. पै पै जोडू. माझ्या हाती लागलास तर तुझी हालत खराब करीन धून धून. चार ऋतू आणि दिवस रात्र मिळून 6 भाऊ होते. दिवस आणि रात्र तर आपल्या वेळेची वाटणी करून घेतली, पण 4ही ऋतूमध्ये या गोष्टीवरून वाद झाला की कोण श्रेष्ठ आहे. मग अग्निदेव म्हणाले, मी मोठा आहे. जर मीच नाही राहिलो तर पिकच येणार नाही. लोक उपाशी राहतील, बेजार होतील. आता पाळी आली शीतदेवाची. नाही दादा, माझ्यामुळे जेव्हा थंडी पडते तेव्हा पीक उगवतं. इंद्रदेवाकडून हे सगळं बघवलं जात नव्हतं. तेव्हा त्यांनी सुद्धा आपली शक्ती दाखवली. दादा, मी पाऊस पाडल्यामुळे पीक येतं. सगळ्यात छोटे वायुदेव सुद्धा कोणापेक्षाही कमी नव्हते. दादा, जेव्हा मी चालतो तेव्हा ढग येतात आणि पाऊस पडतो आणि मग पीक येतं. कुठला ऋतू उत्तम आहे हे लोकांशिवाय इतर कोण सांगू शकत होतं. म्हणूनच 4ही देवता विजयनगर मध्ये आले. ऋतू मध्ये ऋतू असणं उन्हाळ्याचा. पै पै जोडून. ऐकलं का तुम्ही लोकांनी? विजयनगरवासी किती प्रेम करतात माझ्यावर.
एकाच्या म्हणण्याने काय होतं दादा? हे तर बरोबर बोललात शेठ. बघा तरी उन्हाळ्यामध्ये खूप आंबे असतात ज्याने मला भरपूर नफा होतो. निर्णय झाला होता. विजयनगर वासियांना अग्निदेवाच्या आधारावर सोडून बाकी भावांनी निरोप घेतला. हाय 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 किती उकाडा आहे पै पै जोडून. बहुतेक आग बरसते वाटतं. अरे माझे तर सगळे आंबे वाळून खराब झाले. यावेळी गरमीने तर माझं खूपच नुकसान केलं. गरमी, पाणी, कोणीतरी पाणी पाजा. ही गरमी आहे की संकट? कधी टळेल ही? या गरमीने कापूस जाळला. हे देवा, या गरमीपासून वाचव. पाऊस पाड. लोक तुझ्यावर नाही दादा, माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांची प्रार्थना मला ऐकावीच लागेल. आणि मग इंद्रदेवांनी त्यांची कृपा दाखवली. पाऊस आला. चला गरमीतून आराम तर मिळाला पै पै जोडून. ओहो, हा अवकाळी पाऊस तर मला मूर्तीच बनवू देत नाहीये. गरजेपेक्षा जास्त तर कुठलीही गोष्ट चांगली नसते. मग तो पाऊस का असेना. आई ही कुठली परीक्षा घेतोयस रे परमेश्वरा पै पै जोडून. यापेक्षा चांगली तर थंडी आहे. माझा कापूस विकला जातो. हो, बरोबर बोललात. आणि माझ्याकडे सुद्धा भरपूर कपडे धुवायला येतात. धुवून धुवून. अरे कधी येणार थंडी? दादा, विजयनगरच्या लोकांचं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. बस मग काय होतं. शीतदेवाने अख्ख्या विजयनगरवर थंडीची चादर पसरवली. काय वातावरण झालंय पै पै जोडून. याचीच तर वाट बघत होतो मी. थंडीमध्ये भूक लागते आणि माझं धान्य विकलं जात. चिरोंजी काका, ही गोधडी जरा लवकर बनवून द्या ना. थोडा वेळ लागेल. या वेळेला अवकाळी खूप जोराची थंडी पडली आहे. त्या झळा देणाऱ्या गरमी आणि बरसणाऱ्या पावसापेक्षा चांगलंच आहे ना. ऐकलत तुम्ही सगळ्यांनी? हे पाणी आहे की बर्फ? धुवून धुवून. ही कसली गोधडी बनवलीये. हिने तर थंडीच जात नाहीये. अरे जी थंडी आगीने जात नाहीये ती गोधडीने कशी काय जाईल? रोज दुकान उघडून तुम्ही कुणाची वाट बघता? थंडीने सर्वांना आजारी करून टाकले. लोक वैद्य भुवनची औषधं खातील की तुमचं धान्य? हाय हाय हाय. अरे पै पै जोडून हे सगळे ऋतू मला बर्बाद करून सोडणार आहेत. या थंडीने तर माझी अवस्था खराब केली आहे. इतक्या लोकांसाठी औषधं कुठून बनवू? उद्या या. एक तर एवढी थंडी आणि त्यावर औषध सुद्धा नाही. अरे देवा, वाचव रे बाबा. मग शीतदेवाला समजलं की इथे त्यांची डाळ शिजणार नाहीये आणि पाळी सगळ्यात छोट्या वायुदेवाची आहे. बघितलं दादा तुम्ही? तुमची गरज कुणालाच नाहीये. विजयनगर वासियांनो, आता माझी पाळी. काय सुंदर हवाय, काय वातावरण आहे. धुवून धुवून. आज तर कपडे धुवायला मजा येईल. अरे नाही, माझे कपडे धुवून धुवून. माझे कपडे. अरे काय होतंय? अरे
माझी झाड वाचवा. पायी पायी जोडून माझं धान्य, माझं दुकान. अरे मोहन, एकटा एकटा कुठे चाललाय? मी पण येतो तुझ्यासोबत. वायुदेवाच्या येण्याने सुद्धा विजयनगरवासी खुश नाही झाले. लोकांनी या नव्या संकटापुढे सुद्धा हात जोडले. गुरुजी, आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. असं कधीच झालं नाही जे केल्या काही दिवसात घडतंय. वातावरणानं हालत पार खराब करून ठेवली आहे पायी पायी जोडून. माझं पण खूप नुकसान झालं गुरुजी. असं दिसतंय की ऋतूंचे देवता आपापसात भांडतायत. देवता म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या भांडणात नुकसान आमचं होत आहे. भांडण नेहमी स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी होतात. जर त्यांना हे समजलं की लोकांना त्यांचं एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असणं नाही, उलट एकमेकांसोबत असणं पसंत आहे, तर ही भांडणच संपून जातील. गुरुजींचं बोलणं ऐकून चारही देवांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. ते योग्यही होतं. पावसाची मजा उन्हाळ्यानंतरच येते. जशी थंडीची पावसासोबत आहे, वारा उन्हाळ्यात वाहिला तर आराम देतो. पावसाळ्यात ढगांना पसरवतो, म्हणजे सगळीकडे समान पाऊस पडेल. आणि त्यानंतर वातावरणाचा क्रम कधीच बदलला नाही. चिरू, बाळा जरा ऐकतोस का? चिरू, चिरू. आलो आजी. हा चिरू पण ना. काय झालं आजी? अरे लक्ष कुठे असतं तुझं? आजी, अम्माच्या गोष्टी वाचता वाचता तर भले भले हरवून जातात. तर मी काय चीज आहे? कधी अम्माची गोष्ट वाचायची असते, तर कधी अम्माकडनं गोष्ट ऐकायची असते. अरे कधीतरी माझं ऐकत जा. ऐकलं आजी, ऐकलं. पाणी मागितलंस ना तू? हे घे पाणी. पाणी नाही चिरू, गोळी. रत्नाचं डोकं दुखतंय. तू इथेच थांब, मी हिच्यासाठी गोळी घेऊन येते. नाही अम्मा, तुम्ही इथेच बसा. मी माझ्या सायकलवर जाऊन लगेच औषध घेऊन येतो. बरं ठीक आहे. लवकर ये आणि विसरू नकोस. हे घे पैसे. चिरू काहीच विसरत नाही आजी. मी हा गेलो आणि हा आलो. तोपर्यंत तू आराम कर. कुणास ठाऊक या मुलाचं लक्ष कुठे असतं ते. आहा, काय सुगंध आहे. जिलेबी. आता जिलेबी न खाता इथून गेलो तर जिलेबीला वाईट वाटेल. अंकल, गरमागरम जिलेबी खायला घाला. ते बघ, चिरू एकटा एकटा जिलेबी खातोय. अरे चिरू, इथे काय करतोयस? मिठाईच्या दुकानात मी भाजी घ्यायला आलोय. दिसत नाही का मी मिठाई खातोय? चिरू दादा, आम्हाला पण खायला दे ना. हा हा, का नाही. हे घे. जेवढ्या खायच्या आहेत तेवढ्या खा. अरे कोणीतरी मला पण विचारा. जिलेबी बघून तोंडाला पाणी सुटलंय. थँक्यू. अंकल, हे घ्या पैसे. वा चिरू, ही जिलेबी तर अम्माच्या गोष्टीप्रमाणे गोड आहे. अम्मावरून आठवलं. औषध. पण पैसे तर खर्च झाले. आता तर गेलो कामातून. काय झालं? चिरू, निष्काळजीपणा चांगली गोष्ट नाहीये. ते तर मी इथेच होते, म्हणून मी रत्नासाठी औषध घेऊन आले. सॉरी अम्मा. सॉरी आजी. इथून पुढे असं कधीच करणार नाही. काय झालं चिरू?
तू इतक्या घाईमध्ये का पळालास? काय होणार आहे, एक काम दिलं होतं ते सुद्धा विसरला. काही हरकत नाही रत्ना. चिरूला त्याच्या चुकीची जाणीव झालीये. चिरू दादा, तू पण खेळ ना. नाही नाही, मला टीव्ही बघायचा आहे. एवढ्या जोरात बॉल कोण मारतं? नोनी, चिरू, कुठे गेली ही मुलं? चिरू, ऐक तर, बाहेर कपडे वाळतायत. जाऊन पटकन घेऊन ये, पाऊस पडणार आहे. टेन्शन घेऊ नका अम्मा, मी आहे ना. विसरू नको चिरू. हो अम्मा, लगेच जातोय. ओहो, सगळे कपडे भिजून गेले. हा चिरू पण ना. चिरू, मी तुला गच्चीवरून कपडे आणायला सांगितले होते. ते कधी? सॉरी अम्मा, मी विसरलो. अम्मा, ह्याचं नाव तर मिस्टर विसर भोळे असलं पाहिजे, चिरू नाही. आहाहा, आज खूप चांगलं ऊन पडलंय. चिरू, नोनी आणि बाबू कुठे आहेत? ते तर आजीला भेटायला गेले आहेत. अच्छा, ठीक आहे. बरं ऐक, बाहेर लोणच्यासाठी कैऱ्या वाळत घातल्यात. लक्ष ठेव. तोपर्यंत मी सुद्धा रत्नाला भेटून येते. काय झालं गोपी? बस एका मिनिटात आलो. गेम बस संपणारच आहे. हा गोपी पण ना एक मिनिट शांत नाही राहू शकत. अरे त्यासाठीच तुला बोलवत होतो, पण तुला व्हिडिओ गेम्स मधनं वेळ मिळेल तर ना. जा इथून. आता तूच द्या मला उत्तर. माझं ऐकलं असतं तर असं घडलंच नसतं. आळशी चिरू. पुन्हा निष्काळजीपणा. कुणास ठाऊक हा मुलगा केव्हा सुधारणार. सॉरी अम्मा. सॉरी म्हणण्याचा हा अर्थ नाही की तू वारंवार चुका करत राहा आणि मग सॉरी म्हणत राहा. आणि तुझ्या सॉरी म्हणण्याने कैऱ्या परत येणार नाहीत. मी तर म्हणते, वारंवार सगळ्यांना सॉरी म्हणण्यापेक्षा चांगलं आहे की तू सॉरीचं कार्ड छापून घे. तेच वाटत राहा. रॉक पेपर सीझर. ये, मी जिंकलो. हा? काय झालं? ओरडतोयस कशाला? आता कोणाचं नुकसान करून आलास? अम्मा, मला उद्या स्कूल मधून पिकनिकला जायचंय. असं ठरलंय की सगळे जण जेवण आपल्या घरून बनवून आणणार आहे. अरे वा. फक्त वा म्हणून काम चालणार नाही अम्मा. तुम्हाला माझ्यासाठी सांबर बनवावं लागेल, कारण मी वचन दिलंय की मी जगातलं बेस्ट सांबर घेऊन येणार आहे. असं होय. ठीक आहे. वाव, जर सुगंध एवढा कमाल आहे तर चव कशी असेल. चिरू, सांबार थोड्या वेळात तयार होऊन जाईल. मी त्यात सगळं घातलंय. थोड्या वेळाने तू त्यात 5 चमचे मीठ टाक. 5 चमचे मीठ टाक. 5 चमचे मीठ टाक. तोपर्यंत मी मंदिरात जाऊन येते. ठीक आहे अम्मा, तोपर्यंत मी खेळून घेतो. अरे गोपी कुठे गेला? गोपी, अरे जरा थांब. चिरू, हा चिरू कुठे निघून गेला? मला पक्की खात्री आहे की हा सांबारात मीठ घालायला विसरून जाईल. मीच मीठ घालते. 1, 2. वा, अम्माच्या हातच्या सांबाराला तर तोड नाही. विसर भोळा चिरू तर ह्यात मीठ घालणारच नाही. पण मला बिन मिठाचं सांबार नाही खायचं. मीच टाकते. 1, 2. ये बाबू. थांब गोपी, थांब.
काय झालं? थकलास का बाबू? गोपीने एवढं पळवलं तर दमणारच ना. मी पाणी पिऊन येतो. अरे वा, काय सुगंध आहे सांबाराचा. खेळण्याच्या नादात चिरू दादा तर सांबारात मीठ टाकायला तर विसरूनच जाईल. जसं सगळं काही विसरतो. मीच टाकून देतो. 1 2 खारे शेंगदाणे घ्या. नमकीन वरून काही आठवतंय, पण काय? नमकीन खारे बिस्किट, खारे शेंगदाणे. अरे नाही, कन्फ्यूज करू नकोस. नमकीन चिप्स. काय विसरतोय? नमकीन. हा, आठवलं. अरे काय आठवलं ते आम्हाला पण तर सांगून जा. आता सांगणार नाही, करून दाखवणार. 4 आणि 5. अम्माचं सांबर खाऊन तर पिकनिक मध्ये सगळे त्यांचं जेवण विसरून जातील. चिरू, हा? मीठ टाकलं होतंस ना सांबारामध्ये? हो अम्मा, 5 चमचे. बघाच, उद्या पिकनिक मध्ये हे खाऊन सगळे त्यांची बोटं चाटत राहतील अम्मा. आणि मग एके दिवशी काय झालं चिरू, रडतोस का? सांबरमुळे अम्मा, तुमच्या सांबरमुळे पिकनिक मध्ये सगळ्यांनी माझी खूप खिल्ली उडवली. हा? म्हणजे सांबर मध्ये मीठ एवढं जास्त होतं की सगळे म्हणाले की हे सांबर नाही, समुद्राचं पाणी लागतंय. हे तर खरंच समुद्राच्या पाण्यासारखं आहे. इतकं मीठ. पण असं कसं होऊ शकतं? तू किती मीठ टाकलं होतं? 5 चमचे. हं? 5 म्हणजे 20 चमचे. हा? एवढ्या मिठाने सांबार तर समुद्राचं पाणीच वाटेल ना. पण तुम्ही लोकांनी मीठ का टाकलं? हे काम तर माझं होतं. तुझ्या निष्काळजीपणामुळे चिरू, कुणाचा तुझ्यावर भरोसा नव्हता की तू मीठ टाकायचं लक्षात ठेवशील. समजलं अम्मा. आता मी कधीच कुठलं काम निष्काळजीपणे नाही करणार. माझ्या निष्काळजीपणामुळे सांबर सुद्धा खराब झालं आणि अख्खा दिवस सुद्धा. ओ हो, काही हरकत नाही. अखेर तुला तुझी चूक समजली ना. सांबार तर मी पुन्हा बनवीन. हा? पण फक्त सांबाराने काम चालणार नाही अम्मा. बिचाऱ्या चिरूचा अख्खा दिवस खराब झालाय. त्यामुळे याचा दिवस तर चांगला करावाच लागेल. हो, करून टाकूया. ये अम्मा म्हणाल्या दिवस चांगला करूया. म्हणजे इट्स स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.